जो आता हा जो गुन्हा घडलेला आहे किंवा जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे अधिकृत आणि आपण कोणत्या दिशेने आता ते फक्त आम्हाला बाईट पाहिजे. आज सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगच्या घटना घडलेला आहे. फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका इसम बसस्टँडजवळ उभा होते. अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजून फायर केले होते. त्याच्यावर घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉड डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहे. ते आपल्या LCBच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या DBच्या टीम दोन्ही त्यांच्या शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करणार आहे. नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे. एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल. सध्या तपास API निकुंभ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे. साहेब, पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून 100 फुटावरती हा गोळीबार झालेला आहे. ऑन ड्युटी म्हणजे एकही पोलीस त्या ठिकाणी आला नव्हता अशी माहिती प्राप्त असेल. त्याच्यावर माहिती घेतो. थँक्यू. आणि सर एकच क्वेश्चन, पाचोरा शहराच्या कायदा सुव्यवस्थेबाबत ही सर्व मी काही पत्रकार परिषद घेत नाही.